नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहूया. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी मड स्टुडिओ घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे आणि असलम शेख यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी ताबडतोब सुरू करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी या पत्राद्वारे केलेली आहे. $1,000 कोटीचा मड स्टुडिओ घोटाळ्यात ठाकरे सरकारचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री असलम शेख यांच्या भूमिकेची ताबडतोब चौकशी करा. चौकशीच्या दरम्यान महापालिका पर्यावरण मंत्रालयाचे संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड करा अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिलाय. आपल्याला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे, पण अभी तो ये शुरुआत है, पिक्चर बाकी है असा टोला राणांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. यासोबतच लव जिहादचा खात्मा करणार असल्याचं सुद्धा नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे. तर आपण महाराष्ट्राचे संकटमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्रींनी हनुमान चालिसाचा पठण केला पाहिजे. त्यांनी ते केला नाही, पण एक महिला म्हणून खासदार आहे. मी 25 लाख लोकांना रिप्रेझेंट करते. फक्त मी माझ्या क्षेत्रातली नाही. जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभामध्ये बसतो तो पूर्ण देशाची महिलांची आवाज म्हणून तिथे आम्ही बोलण्याचं काम करतो. तर मला वाटते माझी आवाज एकटीची नाही, पूर्ण देशाची महिलांची आवाज तिथे मी बोलत होती. आणि त्यांना जेलामध्ये टाकण्याचं काम उद्धव ठाकरेजींनी केला होता आणि त्याची सजा त्यांना भोगावी लागली. आणि अजूनही हे तो शुरुआत आहे, बोलते हैं हे तो शुरुआत आहे, पिक्चर पुरी बाकी आहे. सर, मी माझी अमरावतीमध्ये जेही लव जिहादच्या माध्यमातून जेवढेही मुली आमचे जिथे कुठे अटकले त्यांचे वारंवार त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या परिवाराला मदत करण्याचं मी काम केलेलं आहे. पण मी या मंचावरून त्याचे आव्हान देणार आहे की जिथे जिथे अशी घटना होईल तिथे तिथे ते आम्हाला संपर्क करून तिथे तिथे आम्ही त्यांना मदतीचा हात देऊ. आणि काय केलं पाहिजे आमच्या युवकांना, आमची महिलांना आणि आमची मुलींना, तिथून मी संदेश नक्की देणार आहे. हाफकिन प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. पुण्याच्या ससून रुग्णालयातल्या दौऱ्यात हाफकिन या माणसाकडून औषधं घेऊच नका असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटल्याची बातमी आलेली होती आणि त्यावर सोलापूर दौऱ्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण देत मी तसं काही बोललोच नाही, उगीचच माझ्या विरोधात माध्यमांनी बदनामी सुरू केली आहे असा आरोप केला. हाफकिन माणसाबद्दल बोललेलो दाखवा, मी ताबडतोब राजीनामा देतो असं आव्हान सुद्धा तानाजी सावंत यांनी दिलेलं आहे. माझी उपमुख्यमंत्र्याशी मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली. हे खातं मला ज्यावेळेस अलॉट केलं त्याबद्दल चर्चा झाली. त्यांच्याकडे निवेदन आले की ह्या एजन्सी आपल्याला, त्यांना वाटतं की हे आले की ते आपल्याला जे काम मिळालेलं आहे हे कोणी काढू शकत नाही. 6-6 महिने जरी हॉस्पिटलला औषधं पुरवली नाही किंवा काय नाही, टेक इट ग्रँटेड. हा त्या एजन्सीचा हे आहे हाफकिनचा. तर त्याच्यामुळं आपल्याला हे डिसेंट्रलाइज करणं गरजेचं आहे. अजून नवीन एजन्सी ह्याच्यामध्ये ॲड केल्या पाहिजे. हे मला मार्गदर्शन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि मी म्हणतो हाफकिन या माणसाचं काढून घ्या. म्हणजे मी इतका मूर्ख, मला कळतच नाही काय. मी बोललेलो दाखवा ना. हाफकिन माणसाकडं औषधं घेत नाही हे जर वाक्य असेल ना, मी आत्ता राजीनामा देऊन देतो, तुम्हाला लिहून देतो. कुठल्या युवा शिवसैनिकांनी ते माहित नाही. युवा सैनिकांनी कुठले युवा शिवसैनिक ठाकरेच्या ते शिल्लकच नाही तो, ते काहीतरी सांगू नका. गोमूत्र मग त्यांना विचारा ना. ते मला कशाला विचारतात? त्यांना जे कोणी असतील ते राष्ट्रवादीचे त्यांनाच विचारायचं. सेनेचं कोणी नाही, सेनेचे सगळे आमच्या बरोबर आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं स्पष्टीकरण आत्ताच आपण बघितलं. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं सावंत यांचं म्हणणं आहे. आपण तसं काही बोललोच नाही असं तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं तानाजी सावंत यांचं म्हणणं आहे. आणि आपण जर तसं काही बोललो असू तर ते आपल्याला दाखवावं, आपण ताबडतोब राजीनामा देऊ असंही तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे. तानाजी सावंत यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया. शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात रिट याचिका आता दाखल करण्यात आलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे शिंदे गटाकडून आता करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टानं त्वरित सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोग प्रक्रियेसंदर्भात निर्णय द्यावा अशी विनंती या याचिकेद्वारे शिंदे गटानं सुप्रीम कोर्टाकडे आता केलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, काय नेमकी माहिती? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते, हा जो सत्ता संघर्ष आहे तो सुप्रीम कोर्टाचा आहे आणि आता नवीन या संदर्भातली असं म्हणता येईल की रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी अशी मागणी शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आणि शिंदे गटाच्या वतीनं यासाठी एक अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की सत्ता संघर्षाच्या संदर्भातली अत्यंत मोठी बातमी आहे की शिंदे गट सुप्रीम कोर्टमध्ये जी रिट याचिका दाखल केली होती त्यावरती त्यांनी स्पष्ट केलं आहे की आता आम्ही सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा आलेले आहेत आणि येत्या काही याच्यामध्ये आगामी दिवसांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहे. शिवाय जर बघितलं अंधेरी पूर्व इथे जे आहेत इथे देखील पोटनिवडणूक होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष कोणाच्या मालकीचा आहे किंवा कोणाच्या हक्काचा आहे या संदर्भात निकाल लावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तात्काळ या संदर्भात सुनावणी घेऊन आयोगाला सुनावणी सुरू करण्यासंदर्भातली परवानगी द्यावी अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात आज केल्याची माहिती पुढे आलेली आहे. बरं प्रशांत, आणि या संदर्भातली सुनावणी मग आता घेतली जाणार आहे का सुप्रीम कोर्टाकडनं? या संदर्भातली काही माहिती समोर येताना दिसतीये का? महत्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं होतं की हा अत्यंत क्लिष्ट मुद्दा आहे, त्यामुळे घटनात्मक खंडपीठापुढे याची सुनावणी होण्याची गरज आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती घटनात्मक खंडपीठ स्थापन करण्याची सूचना देखील भारताचे सरन्यायाधीशांनी दिले होते. त्यानंतर अजूनही या संदर्भात घटनात्मक खंडपीठ स्थापन झालेलं नाहीये. पण जोपर्यंत या संदर्भात घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही, खास करून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात, तोपर्यंत यावरती स्पष्टपणे बोलणं योग्य होणार नाही. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. शिंदे गटाकडून आता रिट याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे. आयोग प्रक्रियेसंदर्भात कोर्टानं त्वरित निर्णय द्यावा अशी विनंती करणारी ही याचिका शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेली आहे. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघूया. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. दिवसभर ते बारामतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मिशन 2024 बारामती अंतर्गत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या 5 ते 6 वेळेला बारामती मतदारसंघामध्ये दौरा करणार आहेत आणि त्यापूर्वी बावनकुळे यांचा हा बारामती दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत करणे, संघटन शक्ती वाढवणे आणि या दृष्टीने लोकसभा प्रवास योजना आहे. मी आज दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत हा प्रवास करणार आहे. आमच्या राष्ट्रीय नेत्या आणि केंद्राच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी या पूर्ण वेळ प्रभारी आहेत. पुढच्या 18 महिन्यात निर्मला सीतारामनजी 5 ते 6 वेळा बारामतीच्या मतदारसंघात येऊन प्रत्येक वेळी 3 दिवस मुक्कामी असणार आहे. आणि केवळ इथली डेव्हलपमेंटची परिस्थिती काय, केंद्र सरकारकडनं काय डेव्हलपमेंट अपेक्षित आहे, राज्य सरकार जे आता आमचं आलं आहे त्यातनं काय करता येईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर गेलेले आहेत. भाजपकडून मिशन 2024 बारामती हे योजण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगानं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बारामतीचा किमान 5 ते 6 वेळेला दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगानं बारामतीमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन इथल्या सगळ्या स्थितीचा अंदाज घेऊन नेमक्या कशा पद्धतीनं या दौऱ्याचं नियोजन करता येऊ शकेल याची एकंदरीतच माहिती चंद्रशेखर बावनकुळे घेत आहेत.
नेतृत्वात भारतीय जनता पार्टी राज्यातल्या सर्व निवडणुका आणि केंद्रामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी, अमित भाई, माननीय नड्डाजी यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काळात होईल आणि त्यामध्ये शिवसेना भाजप म्हणून आम्ही त्यावेळी ठरवलं आहे की महाराष्ट्रात 45+ लोकसभा आणि 200+ विधानसभा आम्ही या ठिकाणी आमच्या संघटन शक्तीच्या भरोशावर प्रचंड ताकदीने आम्ही निवडून आणू आणि आम्हाला विश्वास आहे की जनता ही धोकेबाजाला बाजूला करेल आणि जे खरे हिंदुत्वाचे रक्षण करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना जनता मदत करेल ही आम्हाला अपेक्षा आहे. बारामती लोकसभेमध्ये ज्या प्रकारे भाजप काम करते 18 महिन्यापूर्वीपासून काम सुरू झालेलं आहे. बारामती लोकसभेला आतापर्यंत पवाराचा गट जे मांडले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 1 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते आणि या दौऱ्याला भाजपनं मिशन BMCच्या उद्देशानं एक वेगळं महत्त्व देखील दिलं. त्याच मिशनचा एक भाग म्हणून सोमवारी स्वतः अमित शहा यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कानमंत्र देखील दिलाय. पाहुयात भाजपच्या मिशन 150 संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. भाजपचं मिशन BMC, 150 जागा जिंकण्याचं टार्गेट. भाजपचाच महापौर होणार. BMCवर वर्चस्व राखा. शहांचा नगरसेवकांना कानमंत्र. राज्यात सत्तांतर घडून आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं मुंबई मनपावर आपला झेंडा फडकवून सत्ता हस्तगत करण्याचं पहिलं उद्दिष्ट ठेवलंय आणि त्या दिशेनं भाजपनं आपलं मिशन BMC हाती घेतलंय. यासाठी भाजपकडून गणेशोत्सवाचं अचूक टायमिंग देखील साधण्यात आलंय. त्याचा श्रीगणेशा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यानं करत एक प्रकारे BMC निवडणुकीचं अप्रत्यक्ष बिगुल फुंकलंय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तब्बल महिनाभर आधीपासूनच शहांच्या दौऱ्याचा भाजपकडून प्रचार आणि प्रसार केला गेला. ठरल्याप्रमाणे 5 सप्टेंबर रोजी अमित शहा मुंबईत डेरे दाखल झाले. त्यांनी मराठी ट्विट करत मराठी आणि मुंबईला साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसह संवाद साधला. त्यानंतर शहांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. दर्शनाच्या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. येत्या काही दिवसात मुंबई मनपासह राज्यातील इतर 11 मनपा निवडणुका देखील पार पडण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमित शहाने मेघदूतवर भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीत आजी माजी नगरसेवकांसह तब्बल 200 पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्या बैठकीत मिशन BMC साठी शहांनी त्यांना कानमंत्र देखील दिला. येत्या 4-5 महिन्यात मुंबई मनपाचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. भाजप शिंदे गटासाठी BMC निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. ठाकरे सरकार उलथवल्यानंतर आता BMC हे त्यांचं लक्ष आहे. BMCचं वार्षिक बजेट 50,000 कोटीहून अधिक आहे. गेल्या 25 वर्षापासून BMCवर शिवसेनेची सत्ता आहे. BMCवरील सत्ता म्हणजे शिवसेनेची ताकद. 40 आमदार फुटीनंतर BMC हातची गेल्यास शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबईसह गुजराती, उत्तर भारतीय मतदार मिळवण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे. केंद्रीय सरकारच्या ज्या योजना आहेत ज्यांचा लोकांना कसा उपयोग आहे तो लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजे अशी ती समग्र चर्चा आहे. आणि राहिला प्रश्न महानगरपालिकेचा, हे तर आम्ही आधीच सांगितलेलं आहे की येणारी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीचीच असणार. लोकशाहीमध्ये जनता ही सगळ्यात महत्त्वाची असते. विकत घेऊन आणि दबावतंत्र वापरून महाराष्ट्राची आमदार आणि अनेक लोकांना दबाव आणून तोडण्याचं काम ते केलं गेलेलं होतं. हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याचा उत्सव साजरा करायला आता अमित शहा इथं आलेले आहेत. त्यांनी उत्सव साजरा करावा, पण लोकशाहीमध्ये जनता ही मोठी असते आणि जनतेचा निर्णय हा सगळ्यात मोठा असतो. हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे केंद्रात आणि राज्यात ईडीचं भाजप-प्रणीत सरकार, असंविधानिक सरकार आणून त्याचा गौरव ते करायला आले असतील तर तो त्यांचा प्रश्न.
याच मिशनचा एक भाग म्हणून अमित शहानी वर्षा निवासस्थानी भेट दिली। त्यावेळी शिंदे गटाचे काही खासदारही उपस्थित होते। भाजपनं बीएमसी 150 नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवण्याचं लक्ष ठेवलं असलं तरी देखील त्यांना गेल्या 25 वर्षापासून बीएमसीवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेचं कडवं आव्हान असणार आहे। यासाठी कंबर कसून भाजप कामाला लागली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईत शिंदे गटाची त्यांना साथ असल्यानं मिशन बीएमसी हे आवाक्यात वाटू लागलंय। मात्र मतदार राजा नेमकं कुणाच्या पारड्यात आपलं अनमोल मत टाकेल हे तर येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघदूत बंगल्यावर घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये थेट उद्धव ठाकरेंवरच हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंनीच विश्वासघात केल्यानं त्यांना थेट जमीन दाखवण्याचा सल्ला अमित शहांनी दिलाय। पाहुयात या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं। शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा। शिवसेनेनं भाजपला धोका दिला। शिंदेंची सेना खरी शिवसेना। मुंबईत येत शिवसेनेला ललकारलं। मुंबईच्या दौऱ्यावरती असणाऱ्या शहा यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी भाजपला धोका दिल्याचा मोठा आरोप केलाय। केवळ 2 जागांसाठी 2014 साली शिवसेनेनं युती मोडल्याचा गौप्यस्फोटही दस्तूर खुद्द शहांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलाय। त्यावेळी मोदी आणि फडणवीसांच्या नावानं मतं मागून जिंकून आल्यानंतर भाजपशीच विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप शहांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर केलाय। त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळाच उडवलाय। शिवसेनेनं आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला। उद्धव ठाकरेंनी धोका दिला। राजकारणात धोका सहन करू नका। जे धोका देतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। मुंबईच्या राजकारणात भाजपचंच वर्चस्व राहिलं पाहिजे। आम्ही शिवसेनेला लहान केलं नाही। शिवसेना स्वतःच्या निर्णयांमुळे छोटी झाली। खयाली पुलाव शिजवल्यामुळे शिवसेना फुटून त्यांची वाईट अवस्था झाली आहे। मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वामध्ये आली पाहिजे आणि ती येणार असा संकल्प सर्व कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी ठेवला। भाजपचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर येणार। अमित शहांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिंगावरच घेतल्यानंतर शिवसेनेकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलंय। शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी भाजपचं मिशन 150 नसून मिसिंग आश्वासन आहेत आणि पंजाब आणि दिल्ली प्रमाणे भाजप भुई सपाट होणार आणि भाजपचा गजनी झाल्याचा पलटवार केलाय। तर राज्यात शिवसेनेचं बोट पकडून भाजप वाढली असून भाजपलाच आता जमीन दाखवण्याची वेळ आली असल्याचा टोला माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी लगावलाय। ते गजनीसारखं आहे बरं का, खूप वर्षांनी आठवण येते काही काही गोष्टींना। त्यामुळे संकोच कोण करते आणि खोटं कोण बोलतंय हे स्पष्ट कळतंय। आणि आदरणीय उद्धवजींनी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात ठामपणे या सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत। त्या आजही त्या रेकॉर्डवर आहेत, आपण अजूनही जाऊन पाहू शकता। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आम्ही सर्व शिवसैनिक जमिनीवर आहोत, हवेवर नाही। हवेत हे हवेत आहे, हे हवेत आता यांना जमीन दाखवली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। तर शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी मिशन 150 आधी शिवसेनेनं दिलेलं होतं। भाजप त्यांचीच कॉपी करत असल्याची कोपरखळी लगावत खोके आणि बोक्यांचं राजकारण कोण करतंय हे जनता पाहतीये असा टोलाही लगावला। धोके कोण कोणाला देत आहे ते दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत सगळे बघतायत आणि मुंबईकरांच्या जनतेला तुमचे धोके, तुमचे बोके, तुमचे खोके नकोय।
गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवरती असलेली शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आलाय. आता शहांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं मिशन मुंबई महापालिकाचा शुभारंभ झालाय म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वरळी इथल्या स्मशानभूमीमध्ये सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पालघरमध्ये त्यांचं अपघाती निधन झालेलं होतं. सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. वरळी इथल्या स्मशानभूमीमध्ये सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. आपण सध्या ही वरळीतली दृश्य पाहतो आहोत. अत्यंत शोकाकुल असं हे वातावरण पाहायला मिळतंय. पालघरमध्ये सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालेलं होतं. त्यानंतर आता आज सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुंबई अहमदाबाद हायवे चर्चेत आलेला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या अच्छाड ते घोडबंदर पर्यंतचा 106 किलोमीटरचा हा मार्ग आता मृत्यूचा सापळा ठरतोय. गेल्या वर्षभरात या मार्गावर 415हून अधिक प्रवाशांचा अपघाती मृत्यू झालाय. या मार्गावरील 82 ब्लॅक स्पॉट्सकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांचं दुर्लक्ष होत असल्यानं हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरतोय. मिस्त्री यांचा अपघात झाला त्या ठिकाणी तिसरी मार्गिका अचानक संपून 2च मार्गिकांचा रस्ता निमुळता होत जातोय आणि त्यामुळे भरधाव वाहनं पुलाच्या कठड्यावर धडकतायत आणि असे अपघात इथं वारंवार घडतायत. राज्यातलं अपघाती मृत्यूंचं प्रमाण वाढलंय. 3.5 वर्षात अतिवेगामुळे 76,000 अपघातांमध्ये तब्बल 33,604 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि कोकण या विभागांमध्ये अपघातांचं प्रमाण खूप जास्त आहे. बिना हेल्मेट दुचाकीस्वार, वाहनांचा अतिवेग, लेन कटिंग, सीट बेल्ट न लावणं अशा प्रमुख कारणांमुळे अपघाती मृत्यू वाढल्याचं निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदवलेलं आहे. दरवर्षी तब्बल 2.25 कोटी वाहन चालक वाहतूक नियम मोडत असल्याचंही समोर आलेलं आहे. अपघाती मृत्यूंच्या संख्येत वर्षागणिक आता वाढ होताना दिसतेय. 2019 मध्ये एकूण 20,045 अपघात झालेले होते, ज्यामध्ये 8,175 जणांचा मृत्यू झालेला होता. 2020 या वर्षात 19,419 इतके अपघात झाले होते, तर 9,152 जणांना आपला अपघातात जीव गमवावा लागला होता. मध्ये 20,860 अपघात झालेले होते, तर 9,829 जणांचा या अपघातांमध्ये मृत्यू झालेला होता. तर 2022 या वर्षात आतापर्यंत 15,822 अपघात झालेत, ज्यात 6,448 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबई लेनवर भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधल्या 5 प्रवाशांपैकी 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर जखमी झालेल्या 3 जणांना MGM पनवेल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. मुंबई लेनवर माडप बोगद्याजवळ हा अपघात झालाय. पुढची बातमी गुजरातमधली आहे. गुजरातमधल्या एका ठिकाणी सरकारी बस चालकाचा तोल सुटून बस रस्त्यालगत असलेल्या दुकानावर आदळली. या अपघातामध्ये भीषण अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 8 जण जखमी झाले.
या धडकेत 6 रिक्षा, 2 कार, 2 दुचाकी आणि 5 दुकानांचं नुकसान झालंय. आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आपण पाहणार आहोत. कुख्यात गँगस्टर दाऊद बाबतची. डी गँगच्या खंडणी वसुली, नार्को टेररिझम, टेरर फंडिंग, टेरर ऑपरेशन आणि शस्त्र व्यवहारांबाबत राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी अर्थात NIAनं धक्कादायक खुलासा केलाय. आपला काळा धंदा सुरू ठेवण्यासाठी डी गँग भारतातून चोरी केलेल्या मोबाईल्सचा वापर करत असल्याचं समोर आलेलं आहे. डी गँगशी संबंधित मुंबईतील टेक्निकल एक्सपर्ट या चोरी केलेल्या मोबाईलचे IMEI क्रमांक बदलतात आणि त्यानंतर एकाच वेळी 40 ते 50 मोबाईल बांगलादेशमध्ये पाठवतात. त्यानंतर चोरीचे हे मोबाईल पाकिस्तानमध्ये पोहोचवले जातात आणि तिथून ते डी गँगच्या हाती दिले जातात. आणि या चोरी केलेल्या मोबाईल्सच्या द्वारे डी गँगचा सगळा व्यवहार चालत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे डी गँगच्या या काळ्या व्यवहारांवर नजर ठेवणं सध्या सुरक्षा यंत्रणांसाठी काहीसं कठीण बनलंय. डी गँगवर कारवाईसाठी NIAनं कंबर कसली असून युद्ध पातळीवर हे सिंडिकेट उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानंतरची बातमी जम्मू काश्मीरमधली. पाकिस्तानकडून शेकडो दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली आहे. हिवाळ्याआधी जास्तीत जास्त दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवण्यासाठी पाकिस्तानी हद्दीत दहशतवादी लॉन्चपॅड बनवले गेलेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पकडलेल्या दहशतवाद्यांच्या संभाषणानुसार सीमेपलीकडे 6 पेक्षा जास्त लॉन्चपॅड सक्रिय झालेत, ज्यामधनं सुमारे 150 दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी तयार आहेत. हे कॅम्प गुरेज, नीलम खोऱ्यातल्या भारतीय भागांच्या अगदी जवळ आहेत. जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळच्या कील, तंगधर, उरी, चकोटी, गुलमर्ग, पूंछ, राजौरी, सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टरलगत हे दहशतवादी कॅम्प असल्यानं भारतीय सैन्य दल आता हाय अलर्टवर आहे. पुढची बातमी बघूया. केंद्र सरकार ऐतिहासिक अशा राजपथचं नाव बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. याचबरोबर सेंट्रल विस्टा लॉनचं देखील नाव बदललं जाणार आहे. केंद्र सरकार राजपथचं नाव कर्तव्यपथ असं ठेवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या रस्त्याला कर्तव्यपथ असं नाव दिलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबरला सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत विजय चौक ते इंडिया गेट या संपूर्ण मार्गाचं उद्घाटन करणार आहेत. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचं संचलन याच रस्त्यावर होत असतं. ब्रिटिश राजवटीच्या काळात या मार्गाचं नाव किंग्जवे असं होतं. स्वातंत्र्यानंतर त्याचाच अनुवाद करून राजपथ करण्यात आलं. यानंतरची बातमी पुण्यातली आहे. हिंदू राष्ट्र सेनेशी संबंधित असलेल्या तुषार हंबीर याच्यावर ससून रुग्णालयात जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झालाय. मध्यरात्री 2च्या सुमारास हा जीवघेणा हल्ला झालाय. 3 ते 4 जणांनी ससून रुग्णालयात घुसून कोयत्यानं हा हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतेय. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखलंय. यामध्ये संबंधित कर्मचारी अमोल बगाड जखमी झाल्याची माहिती मिळतेय. फरार हल्लेखोरांचा सध्या युद्धपातळीवर शोध सुरू आहे. थेट ससून रुग्णालयात शिरून हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता खळबळ माजलेली आहे. हंबीरवर यापूर्वी सुद्धा येरवडा कारागृहात हल्ल्याची घटना घडलेली होती. हंबीरवर खुनासह इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो येरवडा कारागृहात आहे. मात्र आजारी असल्यामुळे 25 ऑगस्टपासून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. परभणीचे मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची किरकोळ वादातून हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. सचिन पाटील यांचा मित्र विजय जाधव यानंच सचिन यांची हत्या केल्याची माहिती मिळतेय. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातूनच विजय जाधवनं सचिन पाटील यांच्या मानेवर चाकूनं वार केले. त्यानंतर त्यांना शहरातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालाय. पुढील तपासणीसाठी सचिन पाटील यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आलेला आहे. नवा मोंढा पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.